राज्यामध्ये 6 ते 7 दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा. महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गोव्यात रेड अलर्ट, तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात विजांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा आहे. यंदा सरासरीचे 106% पाऊस. बीड, जालना, वाशिम, नांदेड, सोलापूरला जोरदार पावसाचा फटका. बार्शीत घरांची पडझड तर अनेक ठिकाणी पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. राज्यात 19 मे पासून झालेल्या पावसामुळे 26 जणांचा मृत्यू. मुंबई, पुणे, रायगड, जालना आणि नगरमधील नागरिकांनी जीव गमावला. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. सुकना नदी दुथडी भरून वाहायला सुरुवात झाली आहे, तर वाकुळणी, वाहेगाव मधील शेतकरी पाणी प्रश्नामुळे हैराण झालेत. नाशिकच्या इगतपुरीमध्ये 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची जोरदार हजेरी, तर अचानक आलेल्या या पावसानं नागरिकांना दिलासा देखील मिळाला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित. मान्सूनपूर्व पावसामुळे महावितरणची कामं रखडलेली आहेत. नाशिकच्या येवला तालुक्यात मे महिन्यामधील 15 दिवसामध्ये 573% पाऊस बरसलाय. मुसळधार पावसामुळे 16 हेक्टरवरील पिकं, फळबागांचं नुकसान झालंय. वाशिमच्या मंगळुरपीर तालुक्यामधल्या कोठारी गावात वादळी वाऱ्यासह पाऊस. शेतकऱ्यांचं सौर ऊर्जा पॅनल उघडून गेल्याची घटना आणि शेतकऱ्याचं त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. नाशिकच्या लासलगावला विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं झोडपलाय. लासलगाव बाजार समिती परिसरात 51 मिलीमीटर पावसाची नोंद. कळीच्या अट्रिया मॉल परिसरामध्ये बेस्ट बस डिव्हायडरला धडकली आणि धडकेमध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. ओला चालकाच्या चुकीमुळे हा अपघात घडलाय. पुण्याच्या लोणावळ्यामध्ये दरोडेखोरांचा पोलिसांकडून पाठलाग. मात्र पोलिसांच्या हातातून दरोडेखोर सुटलेले आहेत. पाठलागाचा हा थरार सीसीटीव्हीत कैद. नांदेडच्या लोहा शहरात चोरट्यांनी चक्क एटीएम मशीन लंपास केल्याची घटना. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. शहरातील एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. अहिल्यानगरच्या कुल्हारमध्ये बिबट्यांच्या झुंडीमध्ये एक बिबट्याचा मृत्यू झालाय. देवकर वस्तीमधील शेतात एक मृत्यू झालेला बिबट्या आढळलाय. कुल्हार परिसरातून गेल्या 2 महिन्यात 4 बिबटे जेरबंद. यवतमाळच्या दिग्रसमध्ये कुत्र्यांचं टोळकं मागं लागल्यानं हरिण आता विहिरीत पडल्याची माहिती मिळते. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हरणाला सुखरूप बाहेर काढलाय. पिंपरी चिंचवड शहरात 72 धोकादायक इमारती आहेत. महानगरपालिकेकडून इमारतींच्या मालकांना नोटीस. 72 मधील 3 इमारती अतिधोकादायक आहेत. पुण्यातील पुरंदर विमानतळासंदर्भात 7 गावांमधून 794 हरकती आल्यात आणि बागायती जमिनी प्रकल्पाला दिल्यानंतर आणि भूमिहीन होणार, त्यामुळे आमचा प्रकल्पाला विरोध आहे, असं हरकतींमध्ये म्हटलंय. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा. अवघ्या काही दिवसांवर संत तुकाराम महाराजांच्या देहूत पालखी सोहळ्याची लगबग. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह तसंच पोलीस आयुक्त विनयकुमार चौबेंची देहू संस्थांसोबत संयुक्त आढावा बैठक. जून महिन्यामध्ये सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे बँका 13 दिवस बंद राहतील. दैनंदिन गरजांच्या अनुषंगानं आर्थिक कामांचं नियोजन करण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या सूचना आहेत. आयटीआर दाखल करण्याची मुदत वाढवली आहे. करदात्यांना 15 सप्टेंबर 2025 पर्यंत आयटीआर भरता येणार आहे. आरटीआय फॉर्ममध्ये आता अनेक महत्त्वाच्या बदलांमुळेच यावेळी सीबीडीटीनं आयकर रिटर्न भरण्याची तारीख वाढवली आहे. तर जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट स्पेसएक्सच्या स्टारशिपची 9वी चाचणी अयशस्वी ठरली आहे. प्रक्षेपणानंतर आता सुमारे 20 मिनिटांनी स्टारशिपनं नियंत्रण गमावलं. यामुळे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना ते नष्ट झालं. मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना 1 जूनपासून पुस्तकं मिळणार आहेत. 9वी ते 10वीची पुस्तकं 1 जूनपासून शाळांमध्ये पोहोचवण्यात येतील आणि पुस्तक शहर साधना केंद्रांपर्यंत पोहोचवण्यात आल्याची माहिती मिळते. काश्मीरी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून उच्च न्यायालयाचा संताप. पुण्याच्या सीओपीपी महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींची तात्काळ सुटका करण्याचे आदेश आहेत आणि तिला महाविद्यालयामधून काढण्याच्या निर्णयाला देखील स्थगिती. ऑपरेशन सिंदूरबाबत पोस्ट केल्यानंतर विद्यार्थिनींना माफी मागितलेली होती.